श्री स्वामी समर्थ। मी संगीता। माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामींच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, प्रत्येक संकटावर आपल्याला विजय प्राप्त करण्यासाठी आपण काय करावं? प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी आर्थिक समस्या असतात, पण त्या समस्यावर आपण जर काही खास प्रभावी उपाय केले तर त्या संकटावर आपला विजय नक्कीच प्राप्त होऊ शकतो। मी या व्हिडिओमध्ये ही माहिती देणार आहे। आपल्याला कुठलीही महिला असेल, पुरुष असेल, कोणत्याही तुम्ही संकटावर एखाद्या मात करत असाल, कोणतं तरी विघ्न तुमच्या मागे साडेसाती मागे लागलेले आहे, काहीतरी तुमच्या मागे तुमचे दिवस बरोबर चालले नाही आहेत, तुमचं म्हणजे सर्व काही म्हणजे असं बोलतात ना की आता सध्या हा जो काळ चालू आहे तर माझा तो अशुभ काळ चालू आहे, त्या सर्व गोष्टीवर तुम्हाला विजय प्राप्त करायचा असेल तर मी गजानन महाराजांचे 21 गुरुवार जे आहेत, 21 गुरुवारचे व्रत हे कसे करावे, 21 गुरुवार आपण जेव्हा गजानन महाराजांचे 21 गुरुवार व्रत करण्याचे नियम काय आहेत, म्हणजे तुम्ही गजानन महाराजाची मनोभावे श्रद्धेनं भाव आणि जेव्हा गजानन महाराजाचं कुठलंही व्रत करत असाल, पोथीचं पारायण करत असेल, एखाद्या श्लोक बोलत असाल, मंत्र म्हणत असाल तर मनामध्ये भाव खूप गरजेचा आहे। गजानन महाराजांचा कुठलीही तुम्हाला महाराजांची सेवा करायची असेल, श्रींची सेवा करताना तुम्हाला श्रीवर विश्वास आणि श्रद्धा खूप खूप महत्त्वाची आहे। तुम्हाला तत्काळ फळ मिळण्यासाठी, तुम्हाला तुमच्या मनातल्या सगळे संकट नष्ट करण्यासाठी आणि तुम्हाला जी तुमची म्हणजे आता परिस्थिती चालू आहे त्या परिस्थितीमधून तुम्हाला शीघ्र बाहेर पडायचं असेल, लवकरात लवकर तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर श्रीचे 21 गुरुवारचं व्रत या व्हिडिओमध्ये मी सविस्तर माहिती देणार आहे की 21 गुरुवारचं व्रत कोणी करावे, कसं करावे, कधी करावे, त्याचे नियम काय आहेत आणि श्रीचं गुरुवारचं व्रत केल्याने आपल्याला काय फळ मिळतं ही सविस्तर माहिती देणार आहे। म्हणून पूर्ण व्हिडिओ पहा, ही कळकळीची विनंती आहे। या व्हिडिओमधली खूप छान माहिती तुम्हाला आवडणार पण आहे आणि गजानन महाराजांचं कुठलंही व्रत करत असेल तर एक महत्त्वाचा नियम करणं खूप गरजेचं आहे। म्हणून पूर्ण व्हिडिओ पहा। लाईक केलं नसेल व्हिडिओला तर प्लीज कळकळीची विनंती आहे, लाईक करा। तुमच्या एका लाईकमुळे खूप खूप बरं वाटतं आणि महत्त्वाचं म्हणजे खूप वेळ लागतो व्हिडिओ बनवण्यासाठी आणि माहिती सविस्तर देण्यासाठी कॅमेऱ्याच्या समोर बसून एवढं सोपं पण नाही, म्हणून प्लीज लाईक करा, शेअर करा आणि जय गजानन, श्री गजानन किंवा गणगण गणात बोलते एक कमेंट करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया। मंडळी, शीघ्र फळ मिळण्यासाठी, कोणत्याही समस्येतून संकटातून बाहेर पडण्यासाठी आणि संकटावर विजय प्राप्त होण्यासाठी गजानन महाराजाचे म्हणजे हे मनापासून 21 गुरुवारचं व्रत कोणी करावे? तर गुरुवारचं व्रत कोणीही करू शकतो, लहान मुलगा करू शकतो, मुलगी करू शकते, लहानापासून मोठ्यापर्यंत म्हणजे आजी आजोबा जे आहेत त्यांच्यापर्यंत कोणीही करू शकतं। आणि सुरुवात कधी करावी? तर गुरुवारची सुरुवात तुम्ही कोणत्याही गुरुवारपासून करू शकता, त्याला काहीही नियम नाही आहेत। आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गुरुवारचं व्रत आपण याच्यामध्ये किती नियम आहेत हे सुद्धा आपण थोडक्यामध्ये माहिती घेऊया। गुरुवारचे व्रत करताना आपल्याला सर्वात पहिले काय करावे? आपण खूप पारायण करतो, ग्रंथ वाचतो, पोथ्या वाचतो, संकल्प करतो, पण जेव्हा गजानन महाराजांची सेवा करताना गजानन महाराज जे आहेत म्हणजे बरेच भक्त, श्रीचे जे भक्त आहेत त्यांना भरपूर अनुभव आलेला आहे, तर श्रींच्या भक्तांना ही सांगायची गरज नाही, कारण श्री म्हणजे जे कोणी गजानन महाराजाचं स्मरण करतो कोणत्याही संकटामध्ये असो आणि त्या संकटामध्ये गजानन महाराजांचा भक्त कोणत्याही संकटामध्ये असेल तर गजानन महाराज त्या भक्ताच्या संकटाच्या वेळेस त्याच्या भक्ताच्या पाठीमागे उभे राहिल्याशिवाय राहत नाही, ही खात्री आहे। आणि बऱ्याच लोकांची सुद्धा हा अनुभव आहे आणि खात्री पण आहे। गजानन महाराजांचं मनापासून तुम्ही श्रद्धेनं स्मरण पण केलं तर तुम्हाला 100% गजानन महाराज तुमच्या हाकेला धावून येणारे, तत्पर आपल्याला शीघ्र फळ देणारे, ही गजानन महाराजाची सेवा आणि श्रद्धा आणि भाव पाहिजेत आणि आपल्याला फळ देणारे ही स्त्रीची सेवा आहे। तो गुरुवारचे व्रत करताना सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणतीही स्त्री करत असेल तर स्त्रियांनी काय नियम करावा? जर स्त्रियांनी गुरुवारचं व्रत करत असेल,
कोणत्याही ग्रंथाचा आपण जेव्हा संकल्प करतो, पारायण करतो, तेव्हा आपण संकल्प करत असतो. पण जेव्हा गजानन महाराजांच्या ग्रंथांची आपण जेव्हा सेवा उपासना करतो, जेव्हा आपण पारायण करतो, जेव्हा व्रत करतो, तेव्हा गजानन महाराजाचे व्रत कोणतंही करण्याच्या पहिले आपल्याला संकल्प बोलायची गरज पडतच नाही. कारण गजानन महाराजाला माहिती आहे की आपल्याला काय पाहिजे, आपण कोणत्या इच्छेसाठी हे व्रत ठेवत आहेत. म्हणून पहिला मुद्दा हा आहे की आपल्याला गजानन महाराजांचं जेव्हा 21 गुरुवारचं व्रत तुम्ही ठेवणार, कोणत्याही गुरुवारी ठेवत असाल तर तुम्हाला संकल्प करायची गरज नाही, डायरेक्ट तुम्हाला व्रताची सुरुवात करायची आहे. महिलांना 21 गुरुवार करायचे असतील, मासिक पाळी असेल तुम्हाला किंवा तुमची ती तारीख आलेली असेल, तर त्या दिवशी फक्त उपवासच ठेवायचा आहे. तुम्हाला पोथी पूजा वाचायची नाही आणि तो गुरुवार 21 गुरुवारामध्ये धरायचा नाही, पुढच्या गुरुवारी असे करून आपल्याला 21 गुरुवार कंप्लीट करायचं. गुरुवारचं व्रत करताना पूर्ण दिवसाचा उपवास कधीही करायचा नाही. गजानन महाराजाचा गुरुवारचं व्रत कधीही एक टाइम जेवण करूनच करायचा असतो. कारण पूर्ण दिवस निरंकार राहून गजानन महाराजाचे गुरुवार कधीही करू नये. गजानन महाराजाचे गुरुवार करताना एक टाइम सात्विक जेवण किंवा गजानन महाराजाच्या आवडीचे पदार्थ ते करून पदार्थ करून नैवेद्य अर्पण करून आपण स्वतः तो नैवेद्य खायचा आणि घरातल्यांना पण वाटायचा. कारण पूर्ण दिवस उपवास निरंकार करायचा नाही. दुसरी गोष्ट, गुरुवारचे व्रत करताना जेव्हा आपण गुरुवारचं व्रत करत असतो तेव्हा जो व्यक्ती शेगावाला जातो गजानन महाराजाची विभूत घेऊन येतो. कारण गजानन महाराजाच्या विभूतीला एवढं महत्त्व आहे, एवढं पावर आहे. कारण आज सुद्धा कोणाच्या घरामध्ये एखादा व्यक्ती खूप म्हणजे मरायच्या याच्यावर लागलेला आहे, शेवटचे त्याचे काही क्षण किंवा काही दिवस आहेत, गजानन महाराजांच्या लीला ज्या आहेत, गजानन महाराजांच्या आशीर्वादाने, त्यांच्या कृपादृष्टीने, त्यांच्या चमत्कार त्यांनी एवढे केलेले आहेत की जी लोक मरायला टेकलेली आहेत त्यांना सुद्धा त्यांनी जीवनदान दिलेलं आहे. म्हणून विभूत खूप महत्त्वाची आहे, पॉवरफुल आहे. ती विभूतीचे एवढे फायदे आहेत. जेव्हा तुम्ही गजानन महाराजाच्या शेगावला जात असाल किंवा जाणार आहात तेव्हा विभूत न विसरता घेऊन यायची. कधीही गजानन महाराजाचं कोणतंही व्रत करत असाल, सर्वात पहिले गजानन महाराजाची शेगावून आणलेली जी विभूत आहे ती घ्यायची आणि आपल्या कपाळाला लावायची, आपल्या इथं मानेला लावायची, आपल्या इथं छातीला लावायची, दोन्ही दंडाला लावायची आणि आपल्या टाळूवर म्हणजे माथ्याला लावायची आणि एक पाठीमागे मानेला मध्यभागी लावायची आणि आपल्या नाभीच्या वरच्या भागाला थोडीशी विभूत लावायची. आणि मग यथासांग गजानन महाराजाची मूर्ती किंवा फोटो असेल तर तुम्हाला ते फोटोची किंवा मूर्तीची षोडशोपचार पूजा करायची. पंचोपचार पूजा केली तरी पण चालेल, षोडशोपचार पूजा केली तरी पण चालेल. मनोभावे पूजा करायची. संकल्प न घेता तुम्हाला दर गुरुवारी विजय ग्रंथ प्रत्येक व्यक्तीकडे असतो असं नाही, पण तुम्हाला गुगलवर पण माहिती टाकली तर PDF मिळून जाईल. दर गुरुवारी विजय ग्रंथाचा एक अध्यायाचं पठण करायलाच पाहिजे. दर गुरुवारी एक अध्याय आणि असे 21 गुरुवार तुम्हाला एक गुरुवारी एक अध्याय, दुसऱ्या गुरुवारी दुसरा अध्याय, तसं प्रत्येक गुरुवारी विजय. कारण आपल्याला जी इच्छा पाहिजे ती गजानन महाराजांना न बोलता ती इच्छा गजानन महाराज पूर्णच करणार आहेत आणि आपला विजयच होणार आहे ही खात्री आहे. तुम्ही करून पहा. आणि एक विजय ग्रंथाचा एक पारायण आपल्याला करायचं आहे. दुसरी गोष्ट, आता विजय ग्रंथाबद्दल थोडक्यात माहिती देते. विजय ग्रंथाचा तुम्ही दररोज आर्थिक समस्यासाठी, तुम्हाला काही आर्थिक समस्या असतील तर दररोज तुम्ही तिसरा अध्याय तुम्ही दररोज वाचू शकता. एक अध्याय तिसऱ्या अध्यायाचं पठण करू शकता. जर एखाद्या महिलेला संतान प्राप्ती होत नसेल, बाळ होत नसेल तर त्या महिलेने विजय ग्रंथामधला दररोज 7वा अध्याय तुम्ही दररोज वाचन करा. 100% 2 महिन्याच्या आत, 1 महिन्याच्या आत तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला संतान प्राप्तीचं सुख मिळाल्याशिवाय राहणार नाही.
7वा अध्याय तुम्ही वाचू शकता। मुला मुलीचे लग्न होत नसतील, मुलांमुलींमध्ये काही ना काहीतरी आर्थिक समस्या येत असतील, अडचणी येत असतील, विद्याप्राप्तीपासून लग्नापासून, तर त्या लोकांच्या समस्या दूर होण्यासाठी विजय ग्रंथामधला 13वा अध्याय दररोज वाचावा, ह्या सर्व समस्या दूर होतात। आणि 14वा अध्याय नित्यनेमानं वाचल्यानंतर जे आर्थिक समस्या, अडचणी, अडथळे कामामध्ये, कटकटी, मनस्ताप, मनाला शांती भेटत नसेल, हे सर्व काही नष्ट होण्यासाठी दररोज विजय ग्रंथामधला 14वा अध्याय तुम्ही नित्यनेमानं दररोज वाचू शकता। पहिला अध्याय रोजच्या रोज एकच अध्याय वाचला तुम्ही ते 21 दिवसापर्यंत तुम्ही एक पारायण 21 दिवसाचं 21 अध्याय 21 दिवसामध्ये एक पारायणाचा तुम्ही पठण करू शकता। तर असं विजय ग्रंथाचं हे एक पावर शक्ती, ही उपासना, ही सेवा आहे, तर ही करू शकता। दुसरी गोष्ट, गुरुवारचे व्रत करताना आपल्याला नियमाचं पालन काय करावे। सर्वात पहिले तर त्या दिवशी पूर्ण दिवस उपवास न करता एक टाइम जेवावे। गजानन महाराजाचे जे पदार्थ आवडीचे आहेत ते पदार्थ, पिठलं, भाकरी, तुम्ही 21 गुरुवाराचं व्रत करत असेल तर तुम्ही पिठलं भाकरीचं सुद्धा करू शकता। तुम्ही त्या दिवशी फक्त पिठलं भाकरी, मिरचीचा ठेचा आणि कांदा हे एवढेच पदार्थ खाऊ शकता। याला पिठलं भाकरीचे उपवास म्हणजे पिठलं भाकरीचे गुरुवारचे व्रत असं नाव दिलेलं आहे। आणि पिठलं भाकरीच तुम्ही गजानन महाराजाचं आवडीचं जेवण आहे ते, तर तुम्ही त्यांना नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता। तसं तुम्ही त्याच्यामध्ये ठेचा, मोदक, परत तुम्ही त्याच्यामध्ये मिरचीचा तळलेला ठेचा हे सुद्धा ॲड करू शकता। पण शक्यतो पिठलं भाकरी, ठेचा हे एवढेच पदार्थ खाऊ शकतात। याला पिठलं भाकरीचे गुरुवार आपल्या चॅनलवर मी हा व्हिडिओ टाकलेला आहे, तर मागे जाऊन तुम्ही बघू शकता। तर याला पिठलं भाकरीचे गुरुवार म्हणतात। आणि फक्त श्रीचे 21 गुरुवारचा व्रताची माहिती मी सांगते तुम्हाला। तर श्रीचे गुरुवारचे व्रत करताना आपल्याला एक वेळेस जेवण करायचं आहे। दुसरी गोष्ट, पारायण करताना संकल्प बोलायचा नाही। तिसरी गोष्ट, पारायण करताना जो आपण पारायण करतो, जे पोथीचं वाचन करतो, ते वाचन करताना उच्चार म्हणजे एकदम योग्य रीतीने असावा। जे शब्द वाचतो ते आपल्याला त्या शब्दाचा अर्थ समजायला पाहिजे। जे शब्द वाचतो त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे ते आपल्याला कळायला पाहिजे। हा एक नियम खूप गरजेचा आहे। जेव्हा आपण पोथी वाचतो तेव्हा मोठ्याने वाचावी, आपल्याला कळायला पाहिजे। जेव्हा आपण पोथी वाचतो तेव्हा आपल्याला एक आसन घ्यायचं आहे आणि एक आपल्या श्रीसाठी आसन घ्यायचं आहे। आणि एक आसन घेतल्यानंतर आपल्याला कोणीही कधीही करू शकतो। जर आपल्याला गुडघेदुखीचा त्रास असेल, आपल्याला मणक्याचा त्रास असेल, पाठीचा त्रास असेल, तर तुम्ही खुर्चीवर बसून सुद्धा हे पारायण करू शकता। आणि श्री गजानन महाराजाच्या हे विजय ग्रंथाचा दर गुरुवारी एक अध्याय वाचताना तुम्हाला खूप त्रास होत असेल, एक वेळेस जेवण तर करायचं आहे आणि खूप त्रास होत असेल, एकच अध्याय वाचायचा आहे, तर तुम्ही खुर्चीवर, सोफ्यावर, एखादा छोटा टेबल घेऊन कुठेही बसून करू शकता। याला कुठलंही कोणतेही नियम नाहीत की आसन घ्या आणि खाली बसा, उठू नका, असं नाही। तुम्ही मध्ये आसनावर बसून तुम्ही मध्ये दूध पिऊ शकता, चहा पिऊ शकता, कॉफी पिऊ शकता। म्हणजे आजारी असेल, तुम्हाला तुमचं शरीर साथ देत नसेल, तुम्हाला विकनेस असेल, तर त्या काळामध्ये तुम्ही बिंदास आसन न सोडता कुणाची मदत घेऊन पाणी पिऊ शकता, दूध पिऊ शकता, फळं सुद्धा खाऊ शकता। याला काही बंधन नाही, फक्त श्रद्धा ठेवायची, मनोभावी आपल्याला हे व्रत करायचं। हे पूर्ण दिवसाचं गुरुवारचं व्रत असं करायचं आणि एक अध्याय विजय ग्रंथाचा वाचायचा। आता विजय ग्रंथाचं पारायण करताना आता 21 गुरुवारपर्यंत प्रत्येक गुरुवारी अध्याय वाचताना काही अडचणी आल्या, सूतक आलं किंवा घरामध्ये म्हणजे पुरुष करत असेल, आपल्या पत्नीला मासिक आली, तर हे नियम त्या दिवशी हे पारायण न करता फक्त व्रत करा आणि गजानन महाराजाचा जप करा। गजानन महाराजाचा आवडता प्रिय जप कोणता आहे गण गण गणात बोते किंवा जय गजानन श्री गजानन, तुम्हाला न विसरता हा नामस्मरण एक माळ तुम्हाला दर गुरुवारी करायची आहे। महत्त्वाची गोष्ट ही आहे की जेव्हा तुम्ही 21 गुरुवार हे पूर्ण करणार आहेत बिना अडचणीचे, काही अडचणी आल्या तर तो गुरुवार धरायचा नाही। आणि गुरुवार कंप्लीट 21 झाल्यानंतर आपल्याला याची सांगता कशी करायची आहे। आणि सांगता करायच्या पहिले जेव्हा आपण सुरुवात केलेली आहे, सुरुवात करून आपल्याला लगेच शीघ्र आपली जे मनोकामना आहे, आपली जी इच्छा आहे ती पूर्ण झाली,
तर ती पूर्ण झाल्यानंतर आपल्याला ते पारायण, आपली जी सेवा आहे, जे व्रत आहे गुरुवारचे, ते 21 गुरुवार होईपर्यंत आपल्याला ते व्रत चालूच ठेवायचं आहे. मध्ये ब्रेक घ्यायचा नाही किंवा सोडून द्यायचं नाही. माझी जी इच्छा होती गजानन महाराजांना पूर्ण केली, म्हणून आता मी हे व्रत थांबवते. हे अजिबात थांबवायचं नाही, हे पूर्णच करायचं आहे. मनामध्ये भाव ठेवायचा आहे. आणि गुरुवारचे 21 गुरुवारची सांगता करताना काय करावं, तर शेवटच्या गुरुवारी आपल्याला शेवटचा विजय ग्रंथामधला 21वा अध्याय वाचून झाल्यानंतर गजानन बावनी आहे का, त्याचं एक वेळेस आपल्याला नित्यनेमानं एक वेळेस शेवटच्या गुरुवारी सांगता करताना गजानन बावनीचं एक वेळा 2 ते 3 मिनिटं लागतात. गजानन बावनीचं पठण करायचं. एक माळ गणगण गणात बोते असा जप करायचा. आणि जे म्हणजे ज्यांना खूप गरज आहे, ज्यांना खूप भूक लागलेली आहे, त्यांना अन्नाची खूप गरज आहे, जे भुकेले आहेत त्यांना अन्न खाऊ घालायचं आहे, जे गरजू आहेत त्यांना काहीतरी अन्नदान करायचं आहे. आणि जशी गजानन महाराजांनी आपली इच्छा पूर्ण केलेली आहे, जे तुम्ही मागितलेलं आहे ते वेळेच्या आत तुम्हाला दिलेलं आहे, तशीच भावना आपल्या मनामध्ये ठेवून समोरच्या व्यक्तीला पण गजानन महाराजांनी आपल्याला जशी इच्छा आपली पूर्ण झाली तशी समोरच्या व्यक्तीची पण इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपल्या मनामध्ये हा भाव ठेवून विजय ग्रंथाचा विजय ग्रंथाचं जे एक पुस्तक आहे, जे विजय ग्रंथ आहे, तर एक प्रत सगळ्या म्हणजे 1, 3, 5 किंवा 7 आपल्या परिस्थितीनुसार कोणत्याही जी लोक गजानन महाराजांचे सेवेकरी आहेत किंवा ज्यांना माहितीच नाही, तुम्ही त्यांना महत्त्व पटवून देऊन तुम्ही एक पोथीची प्रत त्यांना वाटू शकता. कारण तुमची इच्छा पूर्ण केली गजानन महाराजांना, तसा भाव मनामध्ये ठेवून समोरच्याची पण इच्छा पूर्ण व्हावी अशी मनामध्ये एक भावना ठेवून तुम्ही त्यांना ते ज्या दिवशी विजय म्हणजे 21 गुरुवारचं जे उद्यापन आहे, जी सांगता आहे, ती सांगता पूर्ण करताना गरजू लोकांना अन्नदान करायचं आहे. गजानन महाराजांची बावनीचं पठण, गजानन बावनीचं एक पठण करायचं आहे. एक माळ जप करायची आहे. जो धोडाचा गजानन महाराजाचा म्हणजे आवडीच्या पदार्थाचा नैवेद्य केलेला आहे, गजानन महाराजांना अर्पण करायचं आहे. आपण स्वतः ग्रहण करायचं आहे. प्रसाद म्हणून सर्वांना वाटायचं आहे उद्यापन करताना. आणि एक विजय ग्रंथाची एक पोथी 3, 5, 1, 7 तुम्हाला त्या द्यायच्या आहे आणि सांगता करायची आहे. आणि दुसरी गोष्ट, गजानन महाराजांनी आपली म्हणजे जी काही इच्छा तुमची पूर्ण केलेली आहे, तर एक सेवा म्हणून दररोज विजय ग्रंथामधला एक अध्याय तुम्हाला वाचन करायचं आहे. किंवा काहीच नाही झालं तर गजानन महाराजांची गजानन बावनी दररोज 2 किंवा 2.5 मिनिटच लागू शकतात, तुम्ही वाचू शकता. दररोज वाचायची एक सेवा म्हणून किंवा ते पण नाही झालं तर तुम्हाला एक माळ मनोभावे गजानन महाराजांची गणगण गणात बोते एक माळ जप करायचा आहे. तुमच्यावर कधीच संकट येणार नाही. संकट आले तर त्या संकटावर विजय प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. गजानन महाराजाला तुम्हाला बोलायची सुद्धा इच्छा नाही, काही मागायची सुद्धा तुम्हाला गरज नाही. तुमच्या मनात काय आहे ते श्री ओळखतात आणि ते श्रीला ओळखल्यामुळे श्री तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवतात. तुम्हाला वाट पाहायची सुद्धा गरज नाही. इतकं पॉवरफुल गजानन महाराजाचे 21 गुरुवारचं व्रत आहे. तुम्ही कायमस्वरूपी सुद्धा 21 गुरुवार झाल्यावर उद्यापन करून परत सुरुवात करू शकता. किंवा पिठलं भाकरीचेच तुम्ही 5, 7, 11, 21 गुरुवार करू शकता. मनामध्ये संकल्प तुम्हाला बोलायची गरज नाही, पण जी इच्छा आहे ती मनामध्ये ठेवायची. श्री 100% पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. कारण तत्काळ शीघ्र फळ मिळण्यासाठी गजानन महाराजांची सेवा जेवढी पॉवरफुल आहे ते स्वतः तुम्ही करून पहा आणि अनुभव घ्या आणि कोणत्याही संकटावर विजय प्राप्त करा. आणि आर्थिक समस्या, आर्थिक संकट असतील तर त्याच्यातून बाहेर पडा. तर ही माहिती आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा. लाईक नसेल केलं तर प्लीज कळकळीची विनंती आहे, लाईक करा. आणि नवीन चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करा. आणि हे गजानन महाराजांचं कमेंट करा. जय गजानन, श्री गजानन किंवा गणगण गणात बोते एक कमेंट करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. इथेच थांबूया. श्री स्वामी समर्थ. जय गजानन, श्री गजानन, गजानन महाराज की जय.